दिसायला नाजूक पण मनानं डोंगरा एवढी खंबीर, संकटात रडत बसण्यापेक्षा त्यावर मात करून पुन्हा ताठकण्याने उभी राहणारी ती म्हणजे एक कणखर स्त्री, एक स्ट्रॉंग वुमन। मैत्रिणींनो, मानसिक दृष्ट्या मजबूत असणं म्हणजे पुरुषांसारखं वागणं किंवा कोणावर तरी हुकूम गाजवणं असं नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाची, स्वतःच्या मूल्यांची जाणीव असणं म्हणजे स्ट्रॉंग असणं। आणि जर तुम्हालाही आयुष्यात एक अशीच खंबीर आणि सक्षम स्त्री बनायचं असेल तर तुमच्यामध्ये मी आज सांगणार आहे त्या 5 सवयी असायलाच हव्यात, ज्या तुमच्या जगण्याची पद्धत बदलून टाकतील। त्यातली पहिली सवय म्हणजे तुम्ही तुमच्या भावना कधीच लपवू नका, तर त्याचा स्वीकार करा। मजबूत स्त्री बनणं म्हणजे जिला कधी रडू येत नाही किंवा जिच्या आयुष्यात दुःख नसतं असं मुळीच नाही। तुम्हालाही त्रास होईल, तुमचंही मन दुखवलं जाईल, पण खंबीर स्त्रीची सवय असते की ती स्वतःच्या दुःखाचा स्वीकार करते। बंद खोलीत रडून मन मोकळं करेल, पण दुसऱ्या क्षणाला डोळे पुसून चेहऱ्यावर हसू आणून पुन्हा लढायला तयार होईल। त्यामुळे स्वतःच्या भावनांना स्वतःची कमजोरी बनू देऊ नका, तर त्याला आपली ताकद बनवा। तुम्हाला रडायला येत असेल तर बिनधास्त रडा, ओरडू वाटत असेल तर बिनधास्त ओरडा, हसू वाटत असेल तर मनसोक्त हसा, पण तुमच्या भावना कधीच लपवू नका। दुसरी सवय जी तुमच्यात असायला हवी ती म्हणजे योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिकणं। बऱ्याचदा आपण स्त्रिया लहानपणापासूनच सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःच्या आवडीनिवडींचा, स्वतःच्या सुखाचा बळी देतो। पण एक सक्षम स्त्री बनायचं असेल तर स्वतःची ऊर्जा, स्वतःची मर्यादा आणि वेळेची किंमत ओळखायला शिका। जिथे तुमचं मन मानत नाही, जिथे तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागतो, तिथे कोणाचाही अपमान न करता अतिशय नम्रपणे आणि तितक्याच ठामपणे नाही म्हणण्याची सवय स्वतःला लावा। तिसरी सवय म्हणजे कोणावरही आंधळेपणाने अवलंबून राहू नका, मग ते आर्थिक बाबतीत असो किंवा भावनिक। मजबूत स्त्रिया स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकतात। परिस्थिती कितीही कठीण असो, त्यातून मार्ग काढण्याची जिद्द स्वतःमध्ये निर्माण करतात। स्वतःच्या गरजांसाठी इतरांकडे हात पसरण्यापेक्षा रोज काहीतरी नवीन शिकून स्वतःला घडवत स्वतःच्या पायावर उभं राहण्याची सवय अंगीकारतात। कारण जेव्हा तुम्ही स्वावलंबी बनता तेव्हा हे जग तुमचा आदर करतं। चौथी सवय आहे कधीही दुसऱ्या स्त्रीचा हेवा किंवा द्वेष करू नका। असं म्हणतात की एक कमजोर स्त्री नेहमी दुसऱ्या स्त्रीचे पाय खेचते, पण हे एक स्ट्रॉंग वुमन दुसऱ्या स्त्रीला पुढे जाण्यासाठी तिचा हात पकडते। जर तुम्हाला मजबूत बनायचं असेल तर इतर स्त्रियांच्या यशाचा, त्यांच्या प्रगतीचा मनापासून आनंद साजरा करायला शिका। कोणत्याही स्त्रीला संकटात पाहिलं तर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि तिला धीर द्या। स्त्रियांची ताकद ही एकमेकींना खेचण्यात नाही, तर एकमेकींना साथ देण्यात आहे। आणि 5वी सर्वात महत्त्वाची सवय आहे सगळ्यांची काळजी घेताना स्वतःला कधीच विसरू नका। घर, कुटुंब, मुलं, ऑफिस या सगळ्या जबाबदाऱ्या हसतमुखाने सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे, स्वतःच्या छंदाकडे आणि स्वतःच्या आनंदाकडे दुर्लक्ष करू नका। कारण एक सत्य नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वतः सुरक्षित, आनंदी आणि निरोगी राहिलात तरच तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंदी आणि सुरक्षित ठेवू शकाल। स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थीपणा नाही, तर ती एक गरज आहे। ही सवय स्वतःलाच लावा। तर मैत्रिणींनो, स्ट्रॉंग बनण्यासाठी कुठल्या तलवारीची किंवा युद्धाची गरज नसते। गरज असते ती फक्त स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची। या 5 सवयींपैकी कोणती सवय तुम्ही आजपासून स्वतःमध्ये आणणार आहात हे मला कमेंटमध्ये सांगा। आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मैत्रिणींना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।